नमस्कार, मी अर्चनाज किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं थोड्या साहित्यात बनवणार आहे मसूरची डाळ। चला तर मग वेळ न घालताच चालू करू रेसिपीला। बघू शकता इथं मी मस्त 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे। नंतर मी त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे, नंतर जिरं टाकणार आहे, एक उभी कापलेली मिरची टाकणार आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे बघू शकता तुम्ही, आणि कांदा टाकून छानपैकी मस्त गोल्डन ब्राउन करून घेणार आहे। एक छोटासा कांदा घेतलेला आहे इथं मी, आणि त्याच्यानंतर हिंग टाकून छानपैकी परतून घेणार आहे। आणि आपले आता सुके मसाले मी ॲड करणार आहे। इथे घेतली मी धने पावडर, काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला घेतला आहे, मीठ घेतलेलं आहे, आणि छानपैकी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। इथं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। मी मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून परत मी परतून घेणार आहे। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आलं लसूण पेस्ट, छानपैकी परतून घेणार आहे। बघू शकता इथं मसूरची डाळ मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे, आणि छानपैकी याच्यामध्ये ॲड करणार आहे मी, आणि मस्त छानपैकी एकजीव करून घेणार आहे की सर्व मसाला आपल्या डाळीला लागला पाहिजे। आणि याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे। मी कोण्या पण भाजीमध्ये गरम पाणीच टाकते, थंड पाणी टाकत नाही। थंड पाणी टाकल्यानंतर चव जाते, आणि डाळीमध्ये जर थंड पाणी टाकलं डाळ लवकर शिजत नाही, म्हणून कधी पण गरम पाणी टाका, गरम पाणीचा यूज करा। इथं मी 1.5 गिलास गरम पाणी टाकलेलं आहे, आणि छानपैकी मस्त झाकण ठेवून 5 मिनटं शिजून घेणार आहे। बघू शकता इथं 5 मिनटं झालेले आहेत। आपण झाकण ओपन करून बघू शकता आपली डाळ थोडीफार शिजलेली आहे। परत आपण झाकण ठेवून 5 मिनटं शिजून घेणार आहोत। या डाळीला जास्त शिजवायची गरज नाही आहे, जास्त शिजली तर त्याची चव निघून जाते, म्हणून जास्त डाळ शिजवायची गरज नाही आहे। बघू शकता इथं डाळ आपली छानपैकी झालेली आहे। चला आपण प्लेटमध्ये घेऊ। बघू शकता मी आता प्लेटमध्ये घेत आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसंच सबस्क्राईब करा, तसंच बेलायकनचं बटन दाबा। बेलायकनचं बटन यासाठी दाबा की मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। चला मग मस्त का हेल्दी खा, छान राहा, आनंदी राहा, मस्त रेसिपी बनवत राहा, खात राहा। असं पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि छान छान खात राहा। चला तर बाय बाय, चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून जा।